पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला प्रतिसाद महिलांचा आहे की आज सगळ्या महिलांना सक्षम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने केलं। आज या सगळ्या बहिणींना जर विचारलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे। त्यांना अगोदर 4,000 रुपये 3,000 रुपये मिळालेले आहेत, आता कोण 5वा कोण 6वा हप्ता जो आहे हा काढायला आले तिथे। म्हणजे काही या म्हणाल्या की बाबा घर खर्चासाठी जे आहेत अगोदर पैसे मिळत नव्हते, आता पैसे जे आहेत घर खर्चासाठी आम्ही स्वतः कोणावरती डिपेंडेंट राहावं लागणार नाही। काही लोक आतमध्ये म्हणाले आता आम्हाला एवढे 5-6 हजार रुपये एकत्र मिळत आहे, यातून काहीतरी उद्योगधंदा आम्ही सुरू करू। काही लोकांनी जे आहे ताई म्हणाल्या की बचत करू पुढच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी। तर मला वाटतं प्रत्येक घटकाला इथे कुठेही जातीचं राजकारण, पातीचं राजकारण, धर्माचं राजकारण न करता प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याचं काम सरकारने माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि सगळ्यांना एक वेगळं समाधान आहे, एक आत्मविश्वास आहे की आत्ता पण आम्ही काहीतरी करू शकतो। बरोबर ना? आता कोणावरती डिपेंडन्सी आपली नाही। मुलीला चांगल्या शाळेमध्ये जे आहे हे पाठवू शकतो, तिची फीस भरू शकतात। तर हे काम एक खूप समाधानकारक काम सरकारने केलं। माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील यांनी केलेलं आहे आणि हे काम जे आहे, ही योजना जी आहे ती अशी सतत जी आहे ती अविरत जी आहे ती सुरू राहील। तुमच्या विरोधकांचा दावा आहे की तिजोरीवरती परिणाम होतोय म्हणून। अरे जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा एक दमडी दिली नाही लोकांना। ते काय म्हणतात तिजोरीवरती परिणाम होतो? जेव्हा सावत्र भावासारखाच बोलणार, ऐकता ना तुम्ही? बरोबर। तर मला वाटतं सरकार कशा प्रकारे चालवायचं हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना बरोबर माहिती आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं कुठे थांबली का? समृद्धी महामार्ग झाला एवढा मोठा, मुंबईचा कोस्टल रोड झाला, MTHL झाला, पूर्ण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून रस्ते होत आहेत, पांदन रस्ते होत आहेत। डेव्हलपमेंट करत असताना वेलफेअर स्कीम, कल्याणकारी योजना देखील राबवल्या पाहिजे। प्रत्येक घटकाला मजबूत करायचं हे सरकारचं काम आहे। ते मजबूत करण्याचं काम एका बहिणीला हे सरकार करतंय, म्हणून त्यांच्या पोटामध्ये जे आहे ते दुखतं आणि त्यांना माहिती आहे। आम्हाला एक पेमेंट म्हणजे मी अंगणवाडीची मदतनीस आहे, पेमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे तुमचे आभार। आणि बघा अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहे आणि प्रत्येकाला अंगणवाडी मदतनीस असेल, कोतवाल असतील, त्याचबरोबर पोलीस पाटील असतील, ग्राम रोजगार सेवक असतील, आता संगणक परिचालक माझ्याकडे आले होते। सगळ्यांना न्याय देण्याचं काम जे आहे माननीय मुख्यमंत्री महोदय सरकारने केले, म्हणून एकही घटक सुटला नाही। त्याच्यामुळे आता विरोधकांच्या जे पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांना आता वाटतंय की बाबा हे सगळ्या योजना यांनी आणल्या, सगळे कामं म्हणजे डेव्हलपमेंट पण करतायत, कल्याणकारी योजना पण आणतायत, तर आता आमचा कुठेच निभाव लागणार नाही। त्याची सुरुवात हरियाणापासून झालेली आहे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार जे आहे ही सगळ्या बहिणी ज्या आहेत या आमच्या आणतील, एवढा मला विश्वास आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।